नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील आकाश हे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. भूमी आणि आकाश हे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. आकाश हे पात्र अभिनेता यशोमन आपटे याने साकारले आहे. या अगोदर त्याने छोट्या पडद्यावरीलच फुलपाखरू या मालिकेत मुख्य पात्र साकारले होते. या मालिकेमुळेच तो घराघरात जाऊन पोहोचला. या मालिकेतील मानस हे पात्र देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत होते. तर मंडळी, आकाश म्हणजेच यशोमन आपटे याच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या अगोदर आपल्या AJ मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. अग्निहोत्र या मराठी मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विनय आपटे यांचे वयाच्या 62व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण सिनेसृष्टीवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनय आपटे हे यशोमन आपटे यांचे मोठे काका होते. 1974 साली विनय आपटे यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. चित्रपट असो किंवा नाटक, प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा, वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. भारदस्त आवाज आणि तेवढ्याच ताकदीचा कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे त्यांना नकारात्मक भूमिका जास्त मिळाल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या पारखीने अस्सल कलाकार देखील घडवले. एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. तसेच दुर्वा या मालिकेत त्या शेवटचे दिसली. जोगवा या चित्रपटातील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली. या चतुरस्र बहुरंगी कलाकाराला आपल्या AJ मराठी न्यूज या चॅनलद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली.